रत्नागिरी तालुक्यातील एका लहान गावात सकाळची शांती पसरलेली होती. पक्ष्यांची किलकिल, गावकऱ्यांचे कामकाज, प्रत्येक घरातून नुसते शांतीचा आवाज ऐकू येत होता. पण या शांततेमध्ये अचानक काहीतरी वेगळं घडणार होते. सुमती वयाच्या 45 वर्षांची महिला आपल्या घरकामात व्यस्त होती. तिच्या चेहऱ्यावरचा शांत भाव कुणालाच समजत नसला तरी डोळ्यांत एक गूढ वेदना दडलेली होती. आयुष्यभर मेहनत केली, प्रेम दिलं, पण कुणी समजलं नाही असं तिनं मनात विचारलं. आता काहीतरी वेगळं हवं. त्यावेळी गावात शहरातून एक तरुण आला. अमोल, वय सुमारे 25 वर्षाचा, आकर्षक व्यक्तिमत्वाचा, पण डोळ्यांत काहीतरी रहस्य दडलेलं. गावकऱ्यांच्या मनात संशय निर्माण झाला. हा कोण? अचानक शहरातून आला आणि म्हातारीशी गप्पा मारतोय. काहीतरी गुप्त कारण आहे, तेच बोलू लागले. सुमती आणि अमोलची पहिली नजर भिडली ती बाजारात. सुमतीने आतून काहीतरी अनुभवला. हा तरुण काहीतरी वेगळा आहे. आणि अमोलही मनात विचारत होता, सुमती, हाच तो काळ ज्याच्यासाठी मी आलोय. 2 दिवसांनी भेट अधिक गहन झाली. अमोलने अचानक विवाहाची इच्छा व्यक्त केली. सुमती, आपल्याला विवाह करायला हवा, फक्त एक निर्णय, तो म्हणाला. सुमती धास्त असली तरी म्हणाली, माझं वय, लोक काय म्हणतील? अमोलाने हसत उत्तर दिलं, वय फक्त अंक आहे, मन महत्वाचं आहे. गावकं हळूहळू जागे झाले. सुमतीसारखी महिला तरुणासोबत लग्न करणार, काहीतरी गुप्त कारण असणार, लोक चर्चा करू लागले. पण सुमतीला आतून काहीतरी सांगायचं होतं. एका रात्री तिने जुन्या डायरीमध्ये काही पत्र पाहिली. जर काहीतरी घडले तर त्याचा त्रास अमोलला होऊ नये, हे वाचत तिला थरार जाणवला. अमोलने एक रात्री सुमतीशी खरा हेतू सांगितला. सुमती, मी या गावातल्या जुना प्रकरण शोधायला आलोय. माझा भाऊ गायब झाला होता आणि संशय तुझ्या घराशी जोडला जातो. सुमती धास्त झाली. माझा घर, माझा भाऊ, मला काहीच माहिती नाही. अमोल थरारक स्वरात म्हणाला, तुम्हाला माहीत आहे, पण कुणाला सांगितलं नाही. आणि आता सत्य समोर येणार आहे. गावकं एकत्र येऊ लागले. पोलीस चौकशी करायला आले. सुमती, तुम्ही काहीतरी लपवत होतात. अमोलच्या भाऊची हत्या येथे झाली होती. तुम्ही पाहुणा म्हणून नव्हतं, कारण तुम्ही त्याच्याशी जोडलेले होते, पोलीस म्हणाले. सुमती डोळ्यात अश्रू आणत म्हणाली, हो, पण माझा हेतू कधीच त्याला त्रास देण्याचा नव्हता. मी फक्त अमोलला सत्य सांगायला घ्यायला हवी होती. अमोल शांत स्वरात म्हणाला, सुमती, आपल्याला न्याय मिळाला आहे, पण आता आपलं भविष्य वेगळ्या मार्गावर आहे. सुमतीने हळू उत्तर दिलं, हो, आणि आता मी शांत आहे. जीवन अजून सुरू आहे, काहीतरी नवीन शिकण्यासाठी. गावातील शांतता परत आली, पण मनात थोडा थरार कायम राहिला, कारण काही रहस्य नेहमी उघडे राहतात. सुमती आणि अमोल यांचा संबंध आता गूढ आणि सत्य यांच्यामध्ये संतुलन साधत पुढे चालला. गावकऱ्यांचे जीवन पुन्हा नियमित झाले, पण या लग्नामुळे निर्माण झालेला सस्पेन्स आणि त्यातील रहस्य कायम स्मरणात राहिले. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लवकरच आपल्या क्राईम विश्व आणि क्राईम रहस्य या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे आपले लवकरच सबस्क्रायबर्स पूर्ण होतील व आपल्याला नवनवीन व्हिडिओ चॅनलवर पाहायला मिळतील. त्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा. धन्यवाद. काळजी घ्या आणि सतर्क रहा.